नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपण उपयोजित मराठीमधील अहवाल हा पाठ अभ्यासत आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे स्वरूप, अहवालाची आवश्यकता आणि अहवालाचा आराखडा याविषयी चर्चा केलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण अहवालाची प्रमुख 4 अंगे व वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. प्रास्ताविक, अहवालाचा मध्य, अहवालाचा शेवट आणि अहवालाची भाषा हे 4 प्रमुख अंग अहवालाचे आहेत. एक नमुना म्हणून आपण एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अहवाल लेखनाचा आराखडा नेमका कसा असू शकेल ते मुद्द्यांच्या स्वरूपात पाहूया. अहवालाचा विषय आहे मराठी भाषा संवर्धन 15वडा समारोप समारंभाचा अहवाल. या 15वड्यात आयोजित केलेल्या विविध उपक्रमांचा एकत्रित अहवाल लिहायचा आहे. म्हणजे मराठी भाषा संवर्धन 15वडा म्हणजे त्या 15 दिवसात मराठी भाषा संवर्धन या संदर्भात जे विविध उपक्रम साजरे करण्यात आले त्यांचा अहवाल एकत्रित तयार केलेला आहे आणि त्याचे काही मुद्दे किंवा काही 4 अंग आहेत ते आपण या निमित्तानं अभ्यासणार आहोत. पहिला आहे प्रास्ताविक, म्हणजेच प्रारंभ, अहवालाचा प्रारंभ किंवा प्रास्ताविक कसं असावं. इथं खालील बाबींचा किंवा काही मुद्द्यांचा विषय यांचा समावेश असणं अपेक्षित आहे. काही मुद्दे असले पाहिजे. त्यामध्ये समारंभाचा विषय, समारंभाचे स्थळ, दिनांक, ज्या दिवशी तो समारंभ साजरा झाला त्याचा दिनांक, तो वार, वेळ, स्वरूप, त्या समारंभासाठी असलेले अध्यक्ष, त्यांचं नाव, त्यांचं पद, प्रमुख पाहुण्यांचं नाव, त्यांचं पद, समारंभाच्या आयोजकांचं नाव, त्यांचं पद आणि जे अन्य मान्यवर उपस्थित आहेत त्या कार्यक्रमाला त्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये असला पाहिजे. म्हणजे या कार्यक्रमासाठी कोण कोण प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, अध्यक्ष कोण आहेत, प्रमुख पाहुणे कोण आहेत, आयोजक कोण आहे, त्यांचं नाव, त्यांचं पद आणि उपस्थित मान्यवरांचा उल्लेख त्या ठिकाणी असला पाहिजे. समारंभाचं विषय कोणता आहे, कोणत्या ठिकाणी तो कार्यक्रम झाला, कोणत्या दिवशी, त्याचे दिनांक, वार, वेळ आणि तो कोणत्या स्वरूपाचा कार्यक्रम होता, या सगळ्यांचा उल्लेख त्या ठिकाणी असला पाहिजे प्रास्ताविकामध्ये. या सर्वांचं शाब्दिक स्वागत, दीप प्रज्वलन, प्रतिमापूजन, ईशस्तवन, स्वागतगीत कोणी केलं, कोणत्या पद्धतीनं झालं याचाही उल्लेख त्या प्रास्ताविकात केला जातो. अशा पद्धतीनं त्या अहवालाचं प्रास्ताविक आणि त्या प्रास्ताविकामध्ये या सर्व मुद्द्यांचा समावेश असणं गरजेचं आहे. की विषय कोणता आहे समारंभाचा, कुठं झाला कार्यक्रम, तो कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी, कोण कोण मान्यवर उपस्थित होते, त्यांचं नाव आणि त्यांचं पद, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, ईशस्तवन, स्वागतगीत या सर्वांची नोंद त्या अहवालाच्या प्रास्ताविकामध्ये करणं गरजेचं आहे. यातला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे मध्य, अहवालाचा मध्य. मराठी भाषा संवर्धन 15वड्याचा हेतू, का आपण हा मराठी भाषा संवर्धन 15वडा साजरा केला, तो त्याचा हेतू लिहिला पाहिजे. त्या 15वड्याचे नियोजन कोणकोणते होते, त्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता आणि या मराठी भाषा संवर्धन 15वड्यामध्ये कोणकोणते उपक्रम साजरे झाले, त्या उपक्रमांचं फलित काय मिळालं, या संदर्भात पुढील योजना काय, नियोजन काय असणार आहे, याबाबत क्रमबद्ध मुद्देसूद विवेचन करणं अपेक्षित असतं या अहवालामध्ये. म्हणजे कोणकोणते उपक्रम राबवले, त्यातून काय साध्य किंवा काय फलित मिळालं आणि या मराठी भाषा संवर्धन 15वड्याच्या निमित्तानं पुढील योजना काय आहेत, नियोजन काय असणार आहे, अतिशय क्रमबद्ध मुद्देसूद मांडणी किंवा विवेचन त्या अहवालाच्या मध्यामध्ये करणं अपेक्षित आहे. संबंधित कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं मनोगती इथं लिहिलं पाहिजे, लिहिणं अपेक्षित आहे. खरं तर प्रमुख पाहुण्यांचे विचार, अध्यक्षांचं भाषण, निवडक 2-3 उपक्रमांच्या सादरीकरणावरील भाष्य, पारितोषिक वितरण समारंभ, या सगळ्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. कशा पद्धतीनं तो कार्यक्रम साजरा झाला,
बक्षीस पारितोषिक वितरण कशा पद्धतीनं झालं, आणखी या निमित्तानं जे काही उपक्रम साजरे झाले त्यातील 2-3 निवडक कार्यक्रमांचं विवेचनसुद्धा त्याच्यामध्ये लिहायला पाहिजे. ज्यांनी मनोगत व्यक्त केली, ज्यांनी मार्गदर्शन केलं, त्या सर्वांची मनोगतं व मार्गदर्शनपर व्याख्यानं यांची नोंद किंवा मनोगतं इथं लिहिली पाहिजे, शब्दबद्ध झाली पाहिजेत. आणि त्या अहवालाचा समारोप, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा हेतू कितपत साध्य झाला हे लोकांच्या प्रतिसादावरून आजमावून त्याचाही अहवालात उल्लेख केला पाहिजे की तो लोकांना कितपत आवडला, लोकांचा कसा प्रतिसाद होता, हेही त्या अहवालाच्या समारोपामध्ये आपण लिहायचं आहे. याचप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमातील उल्लेखनीय बाबी, त्रुटी, यशस्वीता या संबंधीचा निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्रायसुद्धा समारोपात नोंदवून तो अहवाल पूर्ण करणं अपेक्षित आहे. जे लोकांचा प्रतिसाद तरी नोंदवलाच पाहिजे, पण या कार्यक्रमामध्ये काय राहून गेलं का, काय त्रुटी राहिल्या का, आणि नेमकं काय उल्लेखनीय बाबी घडल्या, किती यशस्वी झाला हा कार्यक्रम, याचीसुद्धा नोंद, चांगल्याबरोबर काही त्रुटी राहिलीत का त्याचीही नोंद याच्यामध्ये करून किंवा समारोपामध्ये लिहून तो समारोप पूर्ण केला पाहिजे किंवा अहवाल पूर्ण केला पाहिजे. आता महत्त्वाचा एक भाग आहे तो म्हणजे या अहवालाची भाषा कशी असली पाहिजे, कोणत्या भाषेमध्ये कशा प्रकारे तो लिहिला पाहिजे अहवाल. मराठी भाषेचं स्थान, महत्त्व, सद्यस्थिती या बाबतीत या पंधरवड्यात आयोजित केलेले उपक्रम आणि कार्यक्रम यांना अनुसरून योग्य अशा औपचारिक भाषेमध्येच अहवाल लिहिला. औपचारिक भाषा असलीच पाहिजे. ते रेकॉर्ड होणार आहेत, तो कागदपत्र पुढं भविष्यात अभ्यासली जाणार आहेत. त्यामुळं अहवालाची भाषा ही नेहमीच औपचारिक स्वरूपाची असली पाहिजे. संस्थेची कार्यक्षेत्र, विषय, कार्यक्रमाचे स्वरूप इत्यादीनुसार अहवालात विशिष्ट संज्ञा, पारिभाषिक शब्दयोजना करावी लागते आणि तशी ती केलीही पाहिजे, कारण तो एक कार्यक्रमाचं पुढं भविष्यकाळात उपयोग होणार आहे त्या सगळ्या नोंदींचा, आणि त्यानुसार संस्थेचा विकास त्याच्यानुसार मोजला जाणार आहे, परंपरा मोजल्या जाणार आहेत, पाहिल्या जाणार आहेत. आणि त्यामुळं त्या सगळ्या पारिभाषिक शब्द असतील, विशिष्ट संज्ञा असतील, अगदी औपचारिक भाषेमध्ये त्याची नोंद करणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार त्या क्षेत्रातील अहवालाची ठराविक भाषा विकसित झालेली असते, ते लोक त्या पद्धतीने लिहित असतातच. अशा ठराविक भाषेचा वापर या अहवाल लेखनामध्ये करणं गरजेचं आहे. ही काही प्रमुख 4 अंग त्या अहवाल लेखनाची आहेत, त्याचा आपण अहवाल लिहित असताना उपयोग केला पाहिजे. आपणही त्या पद्धतीनेच अहवाल लेखन करणार आहोत. आता मग या अहवाल लेखनाची काय वैशिष्ट्ये आहेत, या अहवालाची किंवा अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये ते आपण अभ्यासूया. पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता. अहवालाच्या स्वरूपानुसार त्यामध्ये तारीख, वार, वेळ, ठिकाण, सहभाग घेणाऱ्यांची नावे, त्यांची पदे, घटना, हेतू, संख्यात्मक माहिती, निष्कर्ष इत्यादी अनेक महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ बाबींची नोंद आवर्जून आणि अचूकतेने केलेल्या असतात. त्या नोंदी पूर्णतः सुस्पष्ट असतात. अहवाल लेखन हे का कामकाजाचा भागच आहे. ते औपचारिक स्वरूपात लिहिलं जातं आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ नोंद असते आणि त्याच्यामध्ये परिपूर्ण सुस्पष्टता असते. म्हणजे तो त्या अहवालामध्ये त्या कार्यक्रमाचं स्वरूप व्यवस्थित लिहिलं असतं. तारीख, वार, वेळ, ठिकाण, कोण लोक हजर आहेत, सहभाग झाले, त्यांची नावं, पदं, सगळी अगदी निष्कर्षापर्यंत संपूर्ण नोंद त्या कार्यक्रमामध्ये त्या अहवालामध्ये नोंद केलेली असते आणि त्या सगळ्या गोष्टी अचूक आणि सुस्पष्ट असतात. आपण अहवालाची 4 अंग अभ्यासली, त्याच्यामध्ये हे पाहिलं की अचूक नोंद असते सगळ्या गोष्टींची. त्यामुळं या अहवाल लेखनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता. त्याच्यामध्ये काही गैरप्रकार असतात, अगदी व्यवस्थित मांडलेलं असतं. तारीख, वेळसुद्धा अगदी व्यवस्थित दिलेली असते आणि तेच तर खरं वैशिष्ट्य या अहवाल लेखनाचं असतं. दुसरं वैशिष्ट्य जे आहे अहवाल लेखनाचं ते म्हणजे आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे विश्वसनीयता.
हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अहवालातील विश्वासार्ह माहिती आणि तथ्यांच्या नोंदीमुळं अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होते. ती दिलेली माहिती अतिशय विश्वासार्ह असते. अगदी बारीक सारीक गोष्टींची नोंद व्यवस्थित केलेली असते आणि ते काळजीपूर्वक केलेली असते आणि त्या नोंदींमुळे एक अहवालाला एक विश्वसनीयता प्राप्त होते. आणि या विश्वसनीयतेमुळेच अनेकदा गुंतागुंतीच्या समस्यामध्ये असे अहवाल पुरावा म्हणून सुद्धा वापरले जातात. ते ग्राह्य धरले जातात पुरावा म्हणून. आणि त्यामुळं या अहवालांचं असं एक खास वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे विश्वसनीयता. अतिशय काटेकोर नोंदी त्या अहवाल लेखनामध्ये असतात आणि त्यामुळं हे अहवाल दीर्घकाळ जतन करून ठेवले जातात ज्या त्या संस्थांमध्ये. आणि प्रसंगी काही गुंतागुंतीच्या समस्या निर्माण झाल्या तर या अहवालांचं पुरावा म्हणून नोंद किंवा घेतले जाते किंवा ते ग्राह्य धरले जातात. ते विश्वसनीयता हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे साधेपणा. शक्यतो सर्वसामान्य व्यक्तीलाही अहवालाचा आशय समजावा अशी अपेक्षा असते. अगदी सामान्य सभासद जरी संस्थेचा तो अहवाल वाचायला लागला तरी त्यातल्या नोंदी त्याच्या लक्षात याव्यात इतक्या आशय समजावा इतक्या साध्या पद्धतीनं त्याची मांडणी केलेली असते किंवा लिहिलेली असतात. हे गृहीत धरून किंवा त्याची एक अपेक्षा असते की सामान्य माणसाला, सामान्य सभासदाला सुद्धा त्या अहवालाची माहिती कळावी, आशय समजावा. आणि हे गृहीत धरून जेव्हा अहवाल लिहिला जातो तेव्हा साहजिकच त्याची भाषाही सोपी असते. विनाकारण क्लिष्ट शब्दांचा उपयोग केला जात नाही, कारण वाचणारा सभासद हा कोणत्याही थरातील असू शकतोय. त्यामुळं सामान्य व्यक्तीला सुद्धा तो अहवाल किंवा त्याचा आशय कळावा अशा प्रकारची भाषाही सोपी असते. गरज नसेल तर त्याच्यामध्ये बोजड शब्द, फारसे तांत्रिक शब्द वापरले जात नाहीत. विनाकारण अलंकारिक वर्णनशैली, नाट्यपूर्णता, अतिशयोक्ती या तर बिलकुलच या गोष्टी अहवालात नसतात किंवा टाळल्या जातात. अलंकारिक वर्णनशैली, नाट्यपूर्णता, अतिशयोक्ती हे काही कादंबरी लेखन करायचं नाही आहे. त्याच्यामुळे या गोष्टींना थारा अहवाल लेखनामध्ये अजिबात असत नाही. त्याचबरोबर विनाकारण बोजड शब्द, तांत्रिक शब्द विनाकारण बिलकुल वापरले जात नाहीत. परंतु अहवालात त्या क्षेत्राशी संबंधित संज्ञा, प्रक्रिया याविषयीचे जे काही पारिभाषिक शब्द आहे, आपण पारिभाषिक शब्द अभ्यासतोय बघा. तुम्हाला मी लिहायला सांगितलेत पारिभाषिक शब्द. एक किमान 2-3 वेळा ती पारिभाषिक शब्द बघून लिहून काढा. तर त्या क्षेत्राशी संबंधित पारिभाषिक शब्दांचा वापर मात्र करावा लागतो किंवा केलेला असतो अहवाल लेखनामध्ये. चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शब्दमर्यादा. अहवालाच्या विषयावर, स्वरूपावर एक अहवालाची म्हणून एक शब्दमर्यादा अवलंबून असते. म्हणजे विनाकारण विस्तृत अहवाल लिहिला आहे पुरवण्या जोडून त्याची काही आवश्यकता असत नाही. सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवरील अहवाल हे आटोपशीर असतात. मोजक्या शब्दामध्ये जास्त आशय मांडणारे असे अहवाल लिहिले जातात. त्यामुळे त्याचं काय फार विस्तृत लेखन करण्याची आवश्यकता नाही. मोजक्या शब्दात हे अहवाल लिहिलेले असतात. सहकारी संस्थांचे वार्षिक सर्वसाधारण सभांचे अहवाल मात्र ते विस्तृत, थोडेसे तुलनेने विस्तृत असतात. तेही अगदी काय फार मोठे असतात अशातला भाग नाही, पण तुलनेने थोडे विस्तृत असतात. ती सगळी माहिती द्यावी लागते सभासदांना. त्यामुळं तुलनेने थोडेसे सहकारी संस्थांचे आणि वार्षिक सर्वसाधारण सभांचे अहवाल तुलनेनं थोडेसे विस्तृत असतात. बाकी स्थानिक पातळीवर अहवाल हे आटोपशीरच असणार आहेत. त्यांचं स्वरूप निश्चित असतं. मोजक्या शब्दात हे अहवाल लिहिले जावेत ही अपेक्षा. एखाद्या समस्येच्या किंवा उपक्रमाच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवसाय, सार्वजनिक सेवा, अगदी शहरातील बस वाहतूकसुद्धा यामध्ये येते, याच्या संदर्भातील अहवाल खूपच विस्ताराने लिहिले जातात कारण ते गरजेचे आहेत. संशोधनात्मक अहवाल असेल तर तो मोजक्या शब्दात लिहून चालणार नाही, तो विस्तृत लिहावा लागणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवसायांचे अहवालही विस्तृत द्यावे लागतात. त्याच्यामध्ये भरपूर माहिती, आकडेवारी, तपशीलवार निरीक्षणं, निष्कर्ष या सगळ्यांची नोंद केलेली असते. त्यामुळं ते अहवाल मात्र थोडेसे विस्तृत असतात. एखाद्या समारंभाचा अहवाल 3 ते 4 पानांचा असू शकतो, तर एखाद्या आयोगाचा जो काही शासन वेगवेगळ्या समस्यांवर निरनिराळे आयोग नेमत असतं
त्या आयोगांचे अहवाल मात्र प्रचंड विस्तृत आणि अभ्यासपूर्ण असतात. ते जवळजवळ 1000 किंवा अधिक पृष्ठांचे किंवा पानांचे सुद्धा असू शकतात. आता यातलं जो काही 5वं वैशिष्ट्य जे अहवाल लेखनाचं आहे ते म्हणजे निपक्षपातीपणा. हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य अहवाल लेखनामध्ये आहे. ते म्हणजे निपक्षपातीपणा. अहवालाचा विषय कोणताही असो, त्या अहवालाचा प्रकारही कोणताही असो, अगदी शासन नेमलेल्या आयोग कमिटीपासून ते अगदी साधारण स्पर्धांचे अहवालसुद्धा असतील, हा प्रकार कुठलाही असो, सर्वच प्रकाराच्या अहवालांचं एक सामायिक वैशिष्ट्य असतं. ते म्हणजे तो अहवाल अतिशय निपक्षपाती असला पाहिजे. म्हणजे कुणाची बाजू घेण्यासाठी किंवा कुणाचा तरी बचाव करण्यासाठी किंवा कुणावर तरी आरोप करण्यासाठी असे अहवाल लिहिले जात नाहीत. त्याच्यामध्ये पूर्णतः निपक्षपातीपणा हा जपला जातो. अहवाल लेखकाला संबंधित विषयाला बाधा आणणारी स्वतःची जी काही मतं, एकांगी मतं असतील ती मांडता येत नाहीत किंवा मांडू नयेत. एककल्ली विचार अहवालात आणता येत नाहीत. ते आणि कुणी मान्यही करणार नाहीत. स्वतःच्या मर्जीनुसार अहवाल लेखन करणं आवश्यक नाही किंवा तसे तयार करता येत अहवाल नाहीत. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे. जे त्या अभ्यास समितीला किंवा शासनानं नेमलेल्या समितीला जे वास्तव दिसलं त्याचाच अहवाल लिहिला जातो. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे. पारदर्शीपणा, निपक्षपातीपणा, वास्तवदर्शी लेखन हा या अहवालाचा आत्मा आहे. त्या समारंभांमध्ये, सभेमध्ये, संशोधनामध्ये अहवाल लेखनाने काय काय अनुभवलं, काय काय पाहिलं, काय ऐकलं याविषयीचं खरं लेखन त्या अहवालात असतं. संशोधन करणाऱ्यानं त्याच्यामध्ये काय अभ्यास केला नेमकेपणे ते मांडलेलं असतं. त्या समारंभामध्ये, त्या सभेमध्ये जे अनुभवलं तेच मांडण्याचा प्रयत्न अहवाल लेखक करत असतो. त्यामुळं अहवाल लेखनाचं एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे निपक्षपातीपणा. विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण अहवाल लेखनाची प्रमुख 4 अंग अभ्यासली. प्रास्ताविक, मध्य, समारोप, अहवालाची भाषा. त्याचबरोबर अहवाल लेखनाची वैशिष्ट्येही अभ्यासली. त्यामध्ये वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता, विश्वसनीयता. नंतर 3रं वैशिष्ट्य अभ्यासलं सोपेपणा. म्हणजे सामान्य व्यक्तीलाही समजावं ही एक अपेक्षा त्याच्यामध्ये असते. त्यामुळे हे एक वैशिष्ट्य त्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. नंतर 4थं वैशिष्ट्य अभ्यासलं शब्दमर्यादा आणि 5वं वैशिष्ट्य अभ्यासलं निपक्षपातीपणा. विद्यार्थी मित्रहो, या 2च मुद्द्यांचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. याचं काळजीपूर्वक श्रवण करा, पुन्हा पुन्हा ऐका. शंका असतील तर जरूर विचारा. उरलेला पाठ आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूया. तो तुम्ही विद्यार्थी मित्रो, आपण मात्र या व्हिडिओचं पुन्हा पुन्हा जर श्रवण केलं तर नक्की हा पाठ अभ्यासायला आपल्याला मदत होणार आहे. पुढील व्हिडिओमध्ये उरलेला पाठ आपण अभ्यासूया.